श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। चांगली वेळ येण्यापूर्वीच मिळतात हे 6 संदेश। साक्षात लक्ष्मी माता होते प्रसन्न। जाणून घ्या काय आहेत ते संकेत। आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात, वाईट काळ येत असतो। त्या काळामध्ये आपण त्या संकटांना धीराने सामोरे जात असतो, परंतु आपल्या जीवनामध्ये शुभ काळ येण्याआधी आपल्याला त्याचे काही संकेत प्राप्त होत असतात। माणसाच्या जीवनात चांगली आणि वाईट वेळ येत जात असते। वाईट वेळ येण्यापूर्वी काही अपशकुनच्या रूपात आपल्याला संकेत मिळतात, तर चांगली वेळ येत असताना आगमनाचा इशारा आपल्याला मिळत असतो। असे शुभ संकेत वारंवार आपल्या समोर येत असतात। काही लोक हे समजू शकतात, तर काही लोक याकडे दुर्लक्ष करतात। सर्वसाधारणपणे ज्यांची आंतरिक शक्ती चांगली असते ते असे संकेत ओळखू शकतात आणि पुढची तयारी करू शकतात। परमेश्वर जर आपल्यासोबत काही चांगले किंवा वाईट करणार असेल, तर त्यापूर्वी आपल्याला काही संकेत मिळत असतात। हे संकेत महत्त्वाचे असतात आणि हे संकेत वारंवार मिळतात, पण आपण या संकेतांना आभास समजून दुर्लक्ष करतो। पण तुम्हाला हे माहिती आहे का, जेव्हा आपली चांगली वेळ येत असते तेव्हा परमेश्वर आपल्याला काय संकेत देतात? ते संकेत नेमके कोणते आहेत? ते संकेत कसे ओळखायचे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो आणि आरशासमोर आपला चेहरा पाहतो, अशा वेळी जर आपला चेहरा अतिशय तेजल व प्रतिभावंत दिसत असेल, तर असे समजायचे की आपली चांगला काळ जवळ आलेला आहे। याचा अर्थ असा की आपण जर कोणतेही कार्य हाती घेतले तर ते कार्य यशस्वी होणार आहे। जर आपले डोळे फडफडत असेल तर हे शुभ तसेच वाईट संकेत मानले जाते। पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ मानले जाते, तर महिलांसाठी डावा डोळा फडकणे शुभ मानले जाते। जर आपला शुभ डोळा फडफड करू लागतो, त्या दिवशी नक्कीच काहीतरी चांगली बातमी मिळते असे मानले जाते। जर समजा आपल्या दाराजवळ गायीने तोंड करून जर हंबरत असेल, तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते। याचा अर्थ आपल्याला नक्कीच एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे असे म्हटले जाते। त्याचबरोबर जर समजा मांजरीने आपल्या घरामध्ये पिलांना जन्म दिला असेल, तर ते शुभ धनाचे चांगले प्रतीक मानले जाते। माकडाने एखाद्या फळाचे तसेच फळ खाऊन आपल्या घरांमध्ये त्याची बी टाकल्यास याचा अर्थ आपल्याला धनलाभ होणार आहे
असा होतो. ज्या घरामध्ये काळ्या मुंग्या छतावर व भिंतीवर फिरत असतात त्या घरामध्ये प्रगती खूप मोठ्या वेगाने होत असते. जर एकाच ठिकाणी काळ्या मुंग्या आपल्याला जमलेल्या दिसल्यास अशावेळी आपल्याला धनलाभ होण्याची शुभ संकेत मानले जाते. अचानक कोणत्याही मार्गाने आपल्याकडे पैसे देऊन टाकतो. त्याचबरोबर जर रात्री गाईचा हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर हा आवाजसुद्धा शुभ मानला जातो. जर घरामध्ये कबुतरांनी घरटे तयार केले तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते. घरामध्ये मोर व निळकंठ पक्षी जर आला तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नांमध्ये स्वच्छ पाणी दिसले तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे. आपण कपडे बदलताना आपल्या खिशातून पैसे पडणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जाते. जर आपण बाहेर जाताना आपल्याला एखादा कोळी जाळे विणताना दिसले तर आपण जे कार्य करण्यास बाहेर जात आहोत ते कार्य पूर्णपणे यशस्वी होतील असा याचा अर्थ होतो. आपण बाहेर जाताना एखादा पक्षी आपल्या समोर येऊन बसला आणि पंख न हलवता तसाच जर बसलेला असेल तर याचा अर्थ आपल्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. जर समजा आपण मुलाखतीसाठी जात असू आणि अशा वेळी जर आपल्याला गाय व नारळ दिसले तर ही नोकरी आपल्यासाठीच आहे असा याचा अर्थ असतो. या नोकरीमध्ये आपल्याला खूप यश प्राप्त होते. त्याचबरोबर जर आपल्याला स्वप्नांमध्ये हिरवे झाड, हिरवे गवत तसेच हिरव्या झाडांच्या बाजूला पाण्याचा स्रोत दिसला तर आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत असा याचा अर्थ असतो व आपल्या जीवनामध्ये धनलाभ होणार आहे हे सुद्धा मानले जाते. देवपूजा करताना आपण देवांना वाहिलेली फुले व पाने अचानक आपल्यासमोर पडले तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला देवाने आशीर्वाद दिलेला आहे व आपली पूजा मान्य केलेली आहे. जर आपण लग्नाची बोलणी करताना व मुलगी किंवा मुलगा पाहताना जर आपण जात असू आणि रस्त्यावर आपल्याला एखाद्या लाल रंगाची साडी नेसलेली महिला तसेच शृंगार करून असलेली महिला जर दिसली तर हे स्थळ निश्चित होते असा याचा अर्थ होतो. आणि त्याचबरोबर जर आपण परीक्षेला जाताना अचानक आपल्यासमोर एखादे फूल पडले तर आपल्याला ती परीक्षा अगदी सोपी जाणार आहे असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.